नमस्कार, मी कल्पना. चला, नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी काय गिफ्ट घेतलेलं आहे ते. आणि बघा, आजपर्यंत आहे ना खूप दिवसापासून आहे ना मला ते गिफ्ट घ्यायचंच होतं आणि खूप दिवस झाले तेव्हापासून आहे ना मला मोबाईल घ्यायचा होता. तर आहे ना म्हणजे जवळजवळ 2 महिन्यापासून आहे ना चालू होतं घ्यायचा घ्यायचा घ्यायचा. शेवटी आज मी आहे ना मोबाईल घेतलेला आहे आणि तुम्हाला सांगणार आहे तो कितीचा घेतलेला आहे. आता बघा, या मोबाईलमध्ये ना व्यवस्थित असं दिसत नाही, तरी पण मी आतापर्यंत आहे ना माझ्या ज्या काही रेसिपी व्हिडिओ वगैरे ना याच्यामध्येच मी करत होते. कारण का कधी जर मुलगा घरी जर असला ना तर मग त्याच्या मोबाईलमधून मी करत होते. तर मग आता घेतलेला आहे मोबाईल, तर मग तुम्हाला दाखवते पण मी. आणि त्याच्यानंतर आहे ना आता बरेचसे कामं झाले, काही अजून व्हायचे आहे. आणि चला आता मोबाईल दाखवते मी तुम्हाला. मोबाईल तसा ना 2 वर्षापासून घ्यायचा होता, पण नाही घेतला. म्हटलं चला, होतंय ना याच्यावरती आपलं काम, त्याच्यामुळं थोडंसं मी पण नाही फोर्स केला मिस्टरांना वगैरे. पण हा मोबाईल जो आहे आता मी चालवते ना तो मोबाईल आहे ना माझे मिस्टर पहिले त्यांनी वापरला आणि त्याच्यानंतर आहे ना मग त्यांनी तो त्यांचा मोबाईल मला दिला आणि त्यांनी नवीन घेतला. आणि त्यांचं पण कसं आता ते पण शाळेमध्ये शिक्षक आहे, त्याच्यामुळे त्यांना पण मोबाईल लागतो आणि खूप सारे त्यांचे कार्यक्रम वगैरे होतात, त्याच्यामुळे त्यांचा पण मोबाईल लवकर खराब होऊन जातो. मग त्यांनी नवीन घेतला आणि हा त्यांचा होता ना मला दिला त्यांनी. आणि त्याच्यानंतर मग माझं याच्यावरतीच काम वगैरे सगळ्या गोष्टी चालू होतं. पण हा पण आहे ना गरम पण होतो आणि व्यवस्थित दिसत पण नाही, त्याच्यामुळे ना मग माझा मुलगा म्हणत होता का मम्मी तुला मी मोबाईल घेऊन देतो म्हणून. कारण का तो जर घरी असला ना, त्याचा मोबाईल खूप छान आहे माझ्या मुलाचा, तो घरी असला तर मी त्याच्या मोबाईलमध्ये काही पण मग असं शूट करायची आणि तो घरी नसला का मी ह्या माझ्या मोबाईलमध्ये करत असायची. तर मग आहे ना मग घेतला मिस्टरांनी मोबाईल घेतला, म्हणे मम्मीला एक मोबाईल आपण ऑर्डर करू म्हणे. तर मग आहे ना 2 वर्ष झाले तेव्हा आहे ना माझ्या पप्पांनी मला आहे ना पैसे दिलेले होते, म्हणजे खुशीना दिले ते, असेच मी काही बोलली नव्हती त्यांना की मला पैसे द्या म्हणून. असं त्यांच्याकडे थोडेफार जास्तच पैसे आले ते. तर आहे ना मला त्यांनी सांगितलं तर का ताई तुला पैसे द्यायचे म्हणून. तर मग मला आहे ना त्यांनी ना पैसे दिलेले होते 50,000 रुपये मला त्यांनी दिलेले होते माझ्या पप्पांनी पण. आणि त्याच्यानंतर आहे ना ते 50,000 रुपये मग मी म्हटलं चला आता माझ्याकडे ठेवण्यापेक्षा आहे ना मिस्टरांकडे देते म्हटलं. मी घेतच नव्हते, पण वडील खूप म्हणजे खूप फोर्स केला त्यांनी, घेत आई म्हणे, राहू दे म्हणे. आणि त्याच्यामुळं मग मी पण घेतले. म्हटलं चला पप्पांनी एवढे प्रेमाने दिले तर मग मी घेतले. आणि ते 50,000 रुपये ना 2 वर्षापासून माझे होते, माझ्याकडे नव्हते, मी ठेवले, मिस्टरांना दिले. मी त्यांना सांगितलं तुमच्याकडेच ठेवा म्हटलं, माझ्याकडे ठेवले तर मी कसं असं बाहेर गेली का आपण त्याच्यातूनच काहीतरी खर्च करतो, 500 रुपये 1000 रुपये घेऊन जातो आणि ते खर्च होऊन जातात. म्हटलं चला म्हटलं तुमच्याकडे असू द्या म्हटलं. मग मी त्यांच्याकडे दिले ते 50,000 रुपये. आणि त्याच्यानंतर आहे ना मला तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की माझा मोबाईल तेव्हापासूनच थोडासा खराबच होता ना. तर मग माझे पप्पा तेव्हाच मला म्हणत होते की तुला ताई मोबाईल घेऊन टाक. म्हटलं हो चालेल ठीक आहे घेईल म्हटलं. आणि ते माझ्या लक्षातच होतं की माझ्या पप्पांनी मला मोबाईल घ्यायला पैसे दिलेले आहे. त्याच्यामुळे मग मी आहे ना म्हटलं चला आता आहे ना मला थोडंसं आहे ना शूट करायला आहे ना खूप प्रॉब्लेम येऊन जायचा, गरम होतो मोबाईल किंवा मग जास्त वेळ आहे ना म्हणजे असं हँग होऊन जातो, खूप प्रॉब्लेम येऊन जातो. म्हटलं चला आता मोबाईलच घेऊन टाकूया म्हटलं. मग मुलगा म्हणत होता मम्मी मोबाईल घेऊन देतो, पण म्हटलं चालेल म्हटलं. पण मग मिस्टर म्हणे नको म्हणे, तू नको घेऊ मोबाईल, मम्मीच्या पप्पांनी पैसे दिलेले आहे ना मम्मीला मोबाईल घ्यायला वगैरे आणि असे दिलेले मला त्यांनी. तर मग आपण बाबांनी पैसे दिले ना त्याच्यातून मोबाईल घेऊ म्हणे. चालेल म्हटलं. मग आहे ना मुलांनी मग मोबाईल आहे ना ऑर्डर केला ऑनलाईन. आणि मुलांना आता मी म्हटलं कसं आता मला तर एवढं काही मोबाईलचं माहीत नाही, मी फक्त म्हटलं क्वालिटी वगैरे चांगली पाहिजे. तर मग मुलांनी ना ऑर्डर केला मोबाईल वगैरे, माझ्या मुलांनी, त्याला जसा पाहिजे तसा. आणि मग तो आजच आलेला आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं. आणि मोबाईल घेतलेला आहे मी. म्हटलं चला माझ्या पप्पांची एक आठवण राहील. मी काही जास्त महागडा पण नाही घेतला मोबाईल.
आणि आला तो लगेच 2 ते 3 दिवसामध्ये माझा मोबाईल आलेला आहे. दुकानात नाही घेतला, आम्ही ऑनलाईन ऑर्डर केला. आता त्या मोबाईलची किंमत आहे ना 40,000 रुपये आहे. पण मी तो मोबाईल आहे ना आता तुम्हाला दाखवते. पण आता काल नाही आज हा मोबाईल आला ना, तर मग त्यांना म्हटलं कसं आता मुलगा पण नव्हता घरामध्ये किंवा मुलगी पण नव्हती आणि मिस्टरही नव्हते, तर मग मी त्यांना काही बोलली ओपन करून दाखवा म्हटलं. कारण का काही वेळेस ना काही असं फुटलेला वगैरे काही ना काही असतं, त्याच्यामुळे त्यांना म्हटलं ओपन करून दाखवा. तर मग हे बघा त्यांचं ना आल्यानंतर त्यांनी ना मला खोलून वगैरे पण दाखवलं. तर मग छान आहे मोबाईल वगैरे. तर मग जर आता मुलाला जर आवडला माझ्या, त्याने बघितला नाही अजून, म्हणजे तो घरी नाहीये, त्याला जर आवडला हा मोबाईल तर मग मी हा त्याला देईल आणि त्याचा मला घेईल. त्याचा मोबाईल पण खूप म्हणजे खूप छान आहे. आणि चला आता इथे मी मोबाईल हा घेतलेला आहे, बघू शकता. आणि अजून मी काहीच नाही केलं त्याच्यामध्ये, कारण का मला पण तेवढी माहिती नाही त्याची. आता मुलं सगळं मला सेटिंग वगैरे सगळं करून देतील आणि त्याच्यानंतर आहे ना मी हा मोबाईल वापरेल किंवा माझ्या मुलाचा मोबाईल घेईल. माझ्या मुलांनी पण आताच घेतलेला, जास्त दिवस पण नाही झाले. आणि त्याचा मोबाईल खूपच सुंदर आहे, छान आहे. फोटो वगैरे शूटिंग वगैरे खूपच सुंदर येते. चला आता इथे ना बघा मोबाईल घेतलेला आहे. आणि हा मोबाईल मी घेतलेला आहे 26,000चा घेतलाय माझ्या मुलांनी माझ्यासाठी हा मोबाईल. आणि बघू शकता इथे मी ओपन पण करून दाखवते तुम्हाला. छान आहे एकदम, असं हलका फुलका पण आहे. आणि हे बघा आता त्यांनी खोलून दाखवलं ना, त्याच्यानंतर मी आत्ताच घेतलाय हातामध्ये. आणि आता आहे ना त्याच्यानंतर आहे ना आता उद्यापासून किंवा परवापासून आहे ना ह्या मोबाईलमध्ये किंवा दुसऱ्या माझ्या मुलाच्या मोबाईलमध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. त्याच्यामध्ये बघा क्लिअर दिसेल. आता ह्या मोबाईलमध्ये व्यवस्थित असं क्लिअर दिसत नाहीये त्याच्यामुळे. आणि चला आता इथे मी घेतलेला आहे, माझ्या पप्पांची आठवण आहे. माझ्या पप्पांनी मला पैसे दिलेले होते आणि काही दुसऱ्या कामासाठी पण दिले ते मला पैसे, पण मला काही ते मी कुठे काही वापरले नाही ते पैसे. आहे माझ्याकडेच, म्हणजे मिस्टरांकडेच आहे ते पैसे. आणि चला आता इथे मी घेतलेला आहे हा मोबाईल. तसं मला माहित नव्हतं कोणता घ्यायचा वगैरे, पण मग मुलांनीच घेतला, ऑर्डर केला. मुलांना जो आवडला तो त्यांनी घेतलेला आहे. आणि बघू शकता इथे चला असा आहे मोबाईल माझा. आणि मी घेतलेला आहे मोबाईल इथे 26,000चा ऑनलाईन. आणि ह्या मोबाईलची किंमत आहे दुकानामध्ये घ्याल तर ह्या मोबाईलची किंमत आहे 40,000 रुपये. चला आता बघते आता मोबाईल कसा आहे तो. अजून मी काहीच केलेलं नाहीये, फक्त म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आणि चला व्हिडिओला कंटिन्यू राहा असंच. आणि आज आहे ना खूप घाई आहे, दाखवते पण तुम्हाला. कारण आज जायचं आहे आम्हाला गावाला. गावाला जायचं कारण म्हणजे कसं होळीला जायचंय आम्हाला आणि सुट्टी पण आहे. आणि महिना झाला का आम्ही जातच असतो गावाला. त्याच्यामुळं माझा मुलगा पहिलेच गेलेला आहे, 2 दिवस झाले तेव्हा गावाला गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना आज मुलगी आणि मिस्टर आणि मी आम्ही 3 जण जाणार आहे गावाला. आता आम्ही दुपारून निघणार आहे. आणि चला आता मी माझे ना कामं अजून थोडेफार राहिले. आता मुलगी आणि मिस्टर येत आहे तोपर्यंत मी ना बाकीचे कामं वगैरे आहे ते करून घेते पटपट असे. आणि चला आता तुम्हाला पण दाखवते. अजून मग सगळं आवरायचं वगैरे आहे अजून, आणि बॅग पण भरायची अजून आहे माझ्याकडे. 2 तास आहे, तर 2 तासामध्ये मी आवरून घेईल. आणि चला आता याच्या पुढे 2-3 दिवस तर मला गावचे व्हिडिओ बघायला भेटतील. आणि चला अशाच व्हिडिओला कंटिन्यू राहा. चला मी तुम्हाला किचन मधलं दाखवते. हे बघा इथे ना हे फ्रीज मध्ये होतं काही खाण्याच्या वस्तू, त्या पण मी वरती काढून ठेवलेल्या आहे. कारण का हे आता इथे खराब होऊन जातील, तर आता मी ह्या गावाला घेऊन जाणार आहे. याच्यामध्ये पण आहे ना भरपूर असा वाटाणा आणलेला होता, तो पण आहे ना म्हटलं घेऊन जाते घरी गावाला. सकाळी टिफिन झालेला आहे तरी पण आहे ना मी मटकी भिजत टाकली ती. म्हटलं आता ही बघा मटकी पण सुकी करून घेतली. म्हटलं कसं भूक लागते ना, मग अजून जेवण व्हायचे, म्हणजे माझं जेवण व्हायचंय. आणि उरलेली ना मी घेऊन जाणार आहे इथे. आणि मी ना ही बघा पावभाजी बनवलेली आहे. आता पावभाजी बनवायचं कारण म्हणजे भरपूर असं आहे ना भाज्या पण होत्या, फ्लॉवर, वाटाणा, बटाटे, टोमॅटो, शिमला सगळ्याच भाज्या होत्या. म्हटलं ते अशाच घरी गावाला घेऊन जाण्यापेक्षा ना म्हटलं चला माझ्या घरी ना भरपूर असे छोटे मोठे मुलं आहे, त्याच्यामुळे ना मी म्हटलं चला आता आहे ना त्यांच्यासाठी पावभाजीच मी बनवते म्हटलं. आणि आमच्या सोनांना लय आवडतं माझं काही असं बनवलेलं. आणि इथे बघू शकता
आता ही पावभाजी ना आत्ताच एवढ्यात मी बनवलेली आहे आणि बघू शकता एवढं मोठं पातीलं भरून बनवली आहे आणि हे बघा छान झालेली आहे. म्हणजे कसं आता डब्यामध्ये भरून घेऊन जाईल आणि आता आहे ना मिस्टर येतीलच आता येताना त्यांना सांगते की 3-4 डझन पाव पण घेऊन या. म्हणजे कसं मुलं आवडीने खातील आणि घरी गेल्यानंतर असं काही मुलांना नेलं ना खूप असं आनंदाने खातात. आणि आमच्या पुतण सुना आहे ना त्या आहे ना म्हणजे कसं त्यांना ना असं काही नेलं तर खूप म्हणजे खूप त्यांना आनंद होतं का आत्याने काहीतरी आणलं म्हणून बनवून. इथे बघा मी हा मोठा डबा पण घासून ठेवलाय. आता ह्या डब्यामध्ये मी ना ती पावभाजी भरून घेणार आहे. हे बघा किचन मधलं आहे ना सगळं आवरलंय, भांडे वगैरे पण घासले, बरेचसे कामं झाले. आता फक्त हे ना डब्यांमध्ये भरून वगैरे घ्यायचंय पिशव्यांमध्ये. चला आता व्हिडिओला तुम्ही पुढे पण कंटिन्यू राहा असंच. आता आमची झालेली आहे तयारी निघायची. आता आम्ही निघतो आणि याच्या पुढे गावचे व्हिडिओ तुम्ही बघा. चला धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल.